गोपिकांनी विचार केला नाही आम्ही देवासमोर असं कसं जावं, आम्ही कसंही जाऊ पण आम्हाला भगवंताला पाहायचंय. आता उद्या आपल्याला सुदाम देवाची कथा येणार आहे. सुदाम देवाने एक नंबर सुती धोतर घालून गेलते का देवाकडे? ज्या वेळेस सगळ्या गोपिका जेव्हा भगवंताजवळ आल्या, भगवंताने त्यांना सांगितलं मला एक सांगा म्हणे, रजन्येषा घोरतमा, अरे एवढी भयंकर अशी रात्र असताना तुम्ही सगळे इथं कशाला आलात? तुम्हाला शोभतं का? तुम्ही बायका आहेत आणि बायांनी असं रात्री कुठे जावं का? तुम्हाला घरचे काय म्हणतील? गोपिकेंनी सांगितलं देवा आता तुमच्याकडे आल्यानंतर आता मात्र मला घरी पाठवा, परत घरी जा असे शब्दच काढायचे नाहीत. आता म्हणायचं नाही तुम्ही घरी जा, आता आम्ही घरी जाणार नाही. देव म्हणाले अहो अगं गोपिकेंनो तुमचे लग्न झाले, मग म्हणे तुमचे पती काय म्हणतील? तुम्हाला सांगू का? गोपाल कृष्ण सांगतायत तुमचा खरा धर्म कुठला आहे? भर्तु शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो क्षमायया, म्हणे आपल्या पतीची सेवा करणं हा खरा स्त्रियांचा धर्म आहे. आणि तुमचे पती घरी असताना तुम्ही इथं आलात, जा म्हणे घरी जा आणि पतीची सेवा करा. गोपिकेंनी ऐकलं आणि गोपिकेंनी सांगितलं देवा तुम्ही म्हणता ना पतीची सेवा करावी हा खरा बायकांचा धर्म आहे, म्हणे मग आमचे खरे पती तर तुम्ही आहेत. मला एक सांगा पती या शब्दाचा अर्थ काय हो? पती म्हणजे काय? पतीमध्ये पा नावाचा धातू आहे. पाती इति पतीही, पा नावाच्या धातूचा अर्थ आहे रक्षण करणे. जो रक्षण करतो त्याला म्हणायचं पती. गोपिकेने सांगितलं या दृष्टीनं जर बघितलं जो रक्षण करतो तो जर पती असेल तर म्हणे सगळ्या जगाचं रक्षण कोण करते? म्हणे तुम्ही करता, म्हणजे आमच्या सगळ्यांचे पती तुम्ही आहेत. शुकाचार्यांनी द्वितीय स्कंदात देवाची स्तुती केलेली आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर श्लोक आहे. देवा तुम्ही कोणाकोणाचे पती आहेत? श्रियपती, लक्ष्मीचे पती, यज्ञपती, धरापती, सगळ्या पृथ्वीचे स्वामी तुम्ही आहेत. धियांपती, सगळ्या बुद्धीचे स्वामी तुम्ही आहेत. एवढंच कशाला? पतिर्गतिश्चांधक वृष्णी सात्वताम प्रसिद्धताम मे भगवान सताम पतीही, म्हणजे संतांचे स्वामी सुद्धा तुम्ही आहेत. गोपिकेने सांगितलं देवा आमचे खरे पती तुम्ही आहेत आणि खऱ्या पतीची प्राप्ती झाल्यावर त्या खोट्या पतीकडे कशाला जावं म्हणजे? तुम्हाला एक मी व्यवहारातलं उदाहरण सांगतो. असं समजा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरा पती आल्यानंतर खोट्या पतीची गरज नाही. असं समजा एका मुला मुलीचं नवीनच लग्न झाले आणि त्या बाईचा त्या पत्नीचा एक नियम आहे. काय नियम आहे? म्हणे जोपर्यंत पती जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. हा नियम चांगला की वाईट? होय चांगला. मग किती जण पाळते सांगा बरं? किती जण असे आहेत की जे पती जेवल्यानंतरच जेवतात? असे आहेत का? असतील पण म्हणा. आणि मला वाटते खेडेगावात अजून तरी कलियुग फार शिरलं नाही. शहरामध्ये थोडं उलट आहे, म्हणजे पती स्वयंपाक करतो आणि पत्नीला जेवायला वाढतो. पण त्या बायकोचा आता ते किती दिवस नियम चालला ते आपल्याला इथं आता बघायचं नाही. पण नवीन लग्न झालं त्यावेळेस तर असा नियम होता, पती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, बायकोने सांगितलं.
पती होता म्हणे चांगला, त्याला शिक्षक होता, ऑफिसर होता, त्याला नोकरी होती. मग ते दररोज काय करे, पटकन 10 वाजता जेवायला वाढायचे, पती जायचे निघून, मग हे जेवायचे. एकदा असं झालं, तिला काहीतरी नवऱ्याला 1-2 महिन्यासाठी लांब बाहेर गावी जायचं होतं नोकरीसाठी. मग त्या बायकोने सांगितलं, आता तुम्ही गेल्यानंतर मग मी कसं म्हणे, माझा तर नियम आहे, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवायचं नाही, मग आता मी येऊ का तुमच्या सोबत? त्याने सांगितलं, नाही म्हणे, फार आमच्यासोबत दुसरे लोक आहेत, तुम्हाला काही यायला जमणार नाही. मग आता करायचं कसं? त्या नवऱ्याने एक आयडिया दिली, एक काम करा म्हणे. काय? तुम्ही काय करा, छानपैकी एक माझा फोटो देतो म्हणे तुला. मग जेवायची वेळ झाली, छानपैकी ताट वाढायचं, त्या फोटो पुढे ताट ठेवायचं आणि असं समजायचं की मी जेवलो असं समजायचं आणि पुन्हा ते तू खायचं. हा, हे चांगली आयडिया आहे म्हणे. वा वा वा, मला आवडलं, जा म्हणे मग तुम्ही. मग ते दररोज काय करायचे, नवरा गेला आता, मग तिकडं काय नोकरी होती महिनाभर साठी गेला तिकडं, मग काय स्वयंपाक करायची, ताटात वाढायचं आणि त्याच्या नवऱ्याचा जो फोटो होता त्या फोटोच्या समोर जाऊन ती ताट ठेवायची आणि नंतर ती खायची. 2 महिने झाले, नवरा घरी परत आला, आंघोळ वगैरे झाली, जेवायची वेळ झाली. त्या बाईनं पुन्हा काय केलं, दररोजच्या सारखा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यावर पुन्हा ते ताट वगैरे तयार केलं आणि ते ताट त्या फोटो समोर ठेवलं. नवऱ्याने विचारलं, काय करतेस? काही नाही म्हणे, आता दररोजच्या सारखं ताट ठेवायचं, मग मी खाणार. नवऱ्याने सांगितलं, अगं आता मी समोर नव्हतो तोपर्यंत फोटोला ठीक आहे, आता खरा पती समोर असताना त्या फोटोला अन्न ठेवायची गरज आहे का? ते म्हणे, हो खरं आहे की म्हणे. मग तुम्हाला वाटते, चला म्हणे. म्हणजे ज्याप्रमाणे खरा पती समोर असताना फोटोला खाऊ घालायची गरज नाही, गोपिकेने सांगितलं, आमचे खरे पती तुम्ही आहे, त्या पतीकडे आम्ही कशाला जाऊ, आम्ही जाणार नाही. गोपाल कृष्णांनी त्यांची भक्ती बघितली आणि भक्ती बघितल्यानंतर मग मात्र भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे. त्यांच्यासोबत मोठ्या आनंदाने तिथं रासलीला केली. असं वर्णन आहे म्हणे, ज्याचे दर्शन हे प्रयास करूनी लाभेल योग्यांप्रती. अनेक कष्ट केल्यानंतर ज्याचं दर्शन मोठ्या मोठ्या योग्यांना भेटत नाही, एवढंच कशाला, वेदांती दमले कणाद दमले ऐसे परब्रह्म ते. मोठ्या मोठ्या शास्त्र लोकांना देव कळाला नाही, परंतु असा भगवंत, असं वर्णन आहे, ते यमुना तटावर इथे गोपी सवे खेळले. असा भगवंत त्या गोपिकांसोबत खेळू लागले. पण कसे, भगवंत जेव्हा रासलीला सुरू करतात त्यावेळेस जेवढ्या गोपिका होत्या तेवढ्या गोपिकेंचं रूप भगवंतांनी घेतलं, तेवढ्या गोपिकेंसोबत कृष्ण भगवंत झाले. पण असं झालं म्हणे, प्रत्येक गोपिकेला गर्व झाला. कशाचा माहितीये, त्रिभुवनाचा नायक असणारा कृष्ण हा आमच्या सोबत खेळतो, बघा आम्ही किती हुशार, आम्ही किती श्रेष्ठ. भगवंताच्या लक्षात आलं, म्हणे गोपिकेंना गर्व झालाय. आणि तुम्हाला एक सांगू का, देवाला सगळं सहन होतं, परंतु अभिमान सहन होत नाही. तीळ मात्र होय जरी अभिमान, मेरू तो समान भार देवा. एवढा सुद्धा गर्व झालेला देवाला आवडत नाही. तुम्हाला अजून एक सांगतो, देवाला स्वतः गर्व आहे. कशाचा माहितीये, हा माझा भक्त आहे, हे देवाला गर्व आहे, परंतु त्या भक्ताला झालेला गर्व देवाला सहन होत नाही. तुम्हाला ती नारदांची कथा माहितीये की नाही? नारदांना गर्व झाला होता, माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही. भगवंताने त्यांची फजिती केली. फार सुंदर कथा आहे ती.
नारद कुठं गेले? तप करण्यासाठी हिमाचलावर. तिथं तप केलं आणि तप केल्यावर महादेवांनी ज्याप्रमाणे कामदेवावर विजय मिळवला होता त्याप्रमाणे नारदांनी कामदेवावर विजय मिळवला. वस्तुतः ते विजय मिळवला म्हणजे का विजय मिळवला? म्हणजे त्या जागेला असा शाप होता की तिथं कामाचं काही चालणार नाही. नारदांना वाटलं मीच कामावर विजय मिळवला. तिथून थेट शंकराकडे गेले. शंकराला सांगितलं, बघा तुम्हाला असं वाटतं का तुम्ही एकटे कामावर विजय मिळवता? मी सुद्धा विजय मिळवला. शंकराने सांगितलं, मला सांगितलं ते ठीक आहे, तू त्या विष्णूंना जाऊन सांगू नको. नारद म्हणाले, तुम्हाला असं वाटतंय का की आतापर्यंत कामावर विजय मिळवला मी एकटाच आहे, आता दुसरा झाला? मग माणसाला कसं आहे, करू नको म्हणलं की ते करावं वाटते. विष्णूंना सांगू नको. ते थेट गेले विष्णूकडे. म्हणे देवा, म्हणे काय? कामावर विजय मिळवला. वा वा, छान. भगवंतांनी आपली माया निर्माण केली. नारद निघाले ना, वाटेमध्ये एक विश्वमोहिनी नावाची स्त्री दिसली. तिचे तिथं वडील होते. तिचा स्वयंवर ठरला होता. स्वयंवर म्हणजे काय? असे अनेक राज्य बोलवायचे आणि वाटे मग ते राणीला असं फिरवायचं. तिथून तुला जे आवडेल त्याच्या गळ्यामध्ये माळ टाक. नारदांनी ती पोरगी बघितली आणि पोरगी बघितल्याबरोबर नारदांच्या मनात आला, अरे काय सुंदर पोरगी आहे, मग लग्न करावं लागतं हिच्यासोबत. लग्न करायचं म्हणजे आपलं तोंड चांगलं पाहिजे ना. देवाकडे आले. देवा, म्हणे काय? मला तुमच्यासारखं रूप द्या. माझ्यासारखं? म्हणे हो. मला हरी रूप द्या. भगवंतांनी तथास्तु म्हटलं. ते कसं आहे, हरी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत संस्कृतमध्ये. हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे माकड. भगवंतांनी इथं हरी शब्दाचा अर्थ माकड घेतला. तुला हरी रूप पाहिजे ना? म्हणले जा, दिलं. देवाने काय केलं, नारदांचं तोंड माकडाचं केलं आणि बाकी सगळं अंग त्यांच्यासारखं केलं. आता नारदांनी सगळं बघावं की नाही अंग, असं 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 थोडं बघितलं आणि बघितल्यावर त्यांना सगळं अंग खालचं विष्णूचं दिसलं. त्याला वाटलं तोंड चांगलंच असेल. तिथं गेले. तिथं गेल्यावर मात्र पहिल्यांदा त्या सगळ्यात समोर जाऊन बसले रांगेत. ती मला हार घालेल, तिला हार. आता मला सांगा, माकडाला कोणी हात घालेल का? ते तोंड बघितल्यावर ते एवढं, ते सगळ्या राण्या हसू लागल्या, सगळ्यातले लोक हसू लागले. नारदांना वाटलं काय झालं असेल बाबा. ते राणी पुढे गेले. म्हणे हे पुन्हा उठले, इकडं जाऊन इकडून परत बसले. त्यांची फजिती झाली. त्यांना नंतर कळालं की हे कशा, म्हणून नारदांनी देवाला शाप दिलेला आहे याच प्रसंगात की देवा, मला तुम्ही माकडाचं रूप दिलात, मला वानराचं रूप दिलात आणि असं या बायकांमध्ये माझी फजिती केलात. म्हणे मला बायकांमुळे मला दुःख, मला वियोग झाला. पुढच्या जन्मामध्ये तुम्ही सुद्धा, तुमची सुद्धा बायको पळवून कोणीतरी घेईल. त्या बायकोमुळे तुम्हालाही दुःख होईल आणि तुम्हाला सुद्धा असेच माकडं तुमच्या कामाला येतील. आणि ते म्हणजे राम, सीता आणि हे सगळे वानर सेना. मी हे का सांगतो? नारद देवाचे भक्त आहेत, पण देवाला सगळं चालतं पण अभिमान चालत नाही.